बातमी सट्टेबाजी संदर्भातली। IPL वर सट्टा लावणं भोवलंय। आरोपींना पनवेलमध्ये पोलिसांनी अटक केली। सट्टा लावणाऱ्या 13 आरोपींना अटक केली। तर सध्या IPLचा हंगाम देशभरात सुरू आहे आणि याबद्दल बऱ्याच ठिकाणी सट्टेबाजी होते, सट्टेबाजीचा गैरव्यवहार चालतो आणि IPL वर सट्टा लावणं आता पनवेलमधल्या आरोपींना भोवलंय। पोलिसांनी या संदर्भात आरोपींना अटक केली तर सट्टा लावणाऱ्या 13 आरोपींना अटक केली। SIR प्रक्रियेसाठी कर्तव्यासाठी हजर न राहणाऱ्या शिक्षकांवरती कारवाई होणार आहे। निवडणूक कार्यालयाचे पोलिसांना कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत। मुंबई शहर निवडणूक अधिकाऱ्यांचं सहाय्यक पोलीस आयुक्तांना हे पत्र पाठवण्यात आले। शिक्षक आणि कर्मचारी गैरहजर राहिल्याने प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे। शाळा आणि महाविद्यालय प्रशासन कामाच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त करत आहे। महत्त्वाची अपडेट समोर आता आलेली आहे SIR संदर्भातली। SIR प्रक्रियेसाठी कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या शिक्षकांवरती आता कारवाई होणार आहे। 12 कोटी रुपयांचा GST घोटाळा प्रकरणी आता नवीन अपडेट आहे। या प्रकरणी मुंबईतील व्यावसायिकाला अटक करण्यात आली। बनावट GST पावत्यांद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। मुंबईतील 51 वर्षीय आरोपी फकरुद्दीन दहोदवालाला अटक करण्यात आली। दहोदवाला मेसर सिकंद ॲड कंपनीचा मुख्य सूत्रधार आहे। मोठी अपडेट समोर आली आहे। फसवणुकीचा प्रकार आहे। तब्बल 12 कोटी रुपयांचा GST घोटाळा या प्रकरणात समोर आला। या प्रकरणी मुंबईतील व्यावसायिकाला अटक करण्यात आली। मुंबईतील 51 वर्षीय आरोपी फकरुद्दीन दहावेलाला अटक करण्यात आली। दहोदवालाला मेसर सिकंदर ॲड या कंपनीचा तो मुख्य सूत्रधार आहे। त्यामुळे ही मोठी घडामोड समोर आली। विमानतळांवर प्रवाशांची फसवणूक करणारा भामटा अटकेत आहे। देशभरातील विमानतळावर आरोपीकडून प्रवाशांची फसवणूक करण्यात आली। मुंबई विमानतळावर आरोपीला अटक करण्यात आली। आरोपीवर 10हून अधिक फसवणुकीचे गुन्हे उघड आहेत। एकूण 1,05,000चा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आलाय। विमानतळावर प्रवाशांची फसवणूक करणारा भामटा आता अखेर अटकेत आहे। देशभरातील विमानतळावर या आरोपीकडून प्रवाशांची फसवणूक करण्यात आलेली आहे। मुंबई विमानतळावर या आरोपीच्या मुसक्या वळण्यात आल्या। या आरोपीवर 10हून अधिक फसवणुकीचे गुन्हे उघड झालेत। तब्बल 1,05,000चा मुद्देमाल या आरोपीकडून जप्त करण्यात आला। नालासोपाऱ्यात बस चालक आणि फेरीवाल्यामध्ये हाणामारी झाली। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। नालासोपारा येथे वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बस चालक आणि एका फेरीवाल्यामध्ये झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारी झाल्याची घटना समोर आली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। नालासोपारा परिसरातील गजबजलेल्या रस्त्यावर ही घटना घडल्याचं दिसतंय। हे दृश्य आपण पाहतोय मारहाणीचे दृश्य आहेत। रस्त्याच्या कडेला अनाधिकृतपणे व्यवसाय करणारे फेरीवाले, अरुंद झालेला रस्ता आणि त्यातून मार्ग काढणारी वाहने, यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याचं चित्र आहे। या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी रस्त्यावर अतिक्रमण, वाहतुकीची कोंडी आणि त्यातून निर्माण होणारे तणाव या घटनेचे कारण असू शकते। या प्रकरणी संबंधित प्रशासन किंवा पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर येणं बाकी आहे। नालासोपाऱ्यातील या घटनेमुळे रस्त्यावरील अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।